तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2100 देऊ। माझी तर मागणी ही राहील की ही योजना बंद करण्याच्या आधी, भाजप बंद करण्याच्या आधी 2100 तर द्या, आणि जेवढी इन्स्टॉलमेंट तर निवडणुकीपासून आतापर्यंत आहेत त्याची 2100 तर वन इन्स्टॉलमेंट मध्ये द्या। राज्याचे एक मंत्री म्हणतात, जर सरपंचांना निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं। महाविकास आघाडीच्या आणि तुमच्या पक्षाच्या काही सरपंचांना आम्ही निधी देणार नाही। बरोबर आहे। आता तुम्हीच ठरवा हे राज्य चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य। आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं। आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना, ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाहीयेत। निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता, काय हाताची गरज त्यांना पण आहे, पण तो निवडणूक आयोगाचा हात घेतात, काँग्रेसचा हात घेत नाही। निवडणूक आयोगाचा हात त्यांच्यासोबत नसता तर ती ही निवडणूक जिंकले नसते। आखिरी सवाल, इंडिया गठबंधन की अगली बैठक कब होगी? राहुल गांधी साहब की कोई बातचीत? जल्द से जल्द होगी। चलिए, थैंक यू। आता थोड्या वेळात 12:30, पण आता कदाचित लवकर। अभी हो गया। च्या प्रश्नांकडे लोक पाहणार आहेत की नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला। जेवढ्यांना फोडायचं तेवढ्यांना फोडा असंही आदित्य ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले। तर संजय दिना पाटील कदाचित पवार साहेबांसाठी गेले असतील असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे। कुणी कुणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, त्यामुळे यावर बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। स्वार्थासाठी जे जातात ते महाराष्ट्र नाही ते गुजरात म्हणतात असाही हल्लाबोल त्यांनी